एवढी मोठी प्रमाण असताना आमचं असं म्हणणं की पुणेकरांनी नाकाने कांदे सोलू नयेत आणि केवळ एका घटनेमुळे बीड जिल्ह्याची बदनामी करू नये। पुण्याचा इतिहास जर पाहिला तर नरेंद्र दाभोळकरची हत्या असेल, कोयता गँग असेल, त्याचबरोबर जुना इतिहास पाहिला तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंवर दगडशेठ मारणारे पुणेकरच, त्याचबरोबर महात्मा गांधींचं जे हत्यारा नथुराम गोडसे त्यांना पोचणारे पुणेकरच रंगाबिलला कुठं पोचले गेले। बीडच्या या आंदोलक व्यक्तीने पुणेकरांना अक्षरशः सुनावलं आहे। यामागचं कारण आहे बीडचा वाल्मिक कराड आणि पुण्याचा गजा मारणे। गजा मारणे आणि वाल्मिक कराड दोघेही आपापल्या कारनाम्यामुळे तुरुंगात आहेत। बीडमध्ये वाल्मिक कराडचे कारनामे सध्या समोर येत आहेत, तर पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणे ही त्याच्या कारनाम्यामुळे चर्चेत येत असतो। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या, महादेव मुंडे हत्या, त्यासोबतच गुंडगिरी, गैरप्रकार, भ्रष्टाचार, जातीवाद आणि राजकीय चिखलफेकीमुळे बीड चर्चेत आलंय। त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही वाईट किंवा चुकीच्या घटनेचा उल्लेख करताना बीड करू नका असा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो। तेच बीडकरांच्या जिव्हारी लागलंय। पुण्यामध्ये नुकतंच एका व्यक्तीला मारणे टोळीच्या गुंडांनी मिरवणुकीदरम्यान मारहाण केली। स्वतः गजा मारणेही तिथे उपस्थित होता। त्या प्रकरणात गजा मारणे कोठडीत आहे। त्याआधीही कोथरूड परिसरात गजा मारणे टोळीने दहशत पसरवली होती। अनेक प्रकरणांमध्ये गजा मारण्याचा हात असून कुख्यात गुंड म्हणून त्याची ओळख आहे। याच प्रकरणानंतर पुण्यात कोथरूड परिसरात चौकात बॅनर लागले होते। त्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा असा मजकूर लिहिण्यात आला होता। त्यावरूनच बीडमध्ये गणेश ढवळे यांनी पुणेकरांना चांगलं सुनावलंय आणि आंदोलन सुरू केलंय। बीड जिल्ह्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे। बीड जिल्हा गुणवंतांच्या मध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक असेल, न्याय क्षेत्र असेल, या मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगची जी अमानुष घटना घडली त्याबद्दलच्या आरोपींना कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी बीडकरांची संपूर्ण मागणी आहे। मात्र या घटनेला धरून बीड जिल्ह्याबाहेर ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा म्हणजे केवळ बिहार आहे किंवा बीड जिल्ह्याची जी बदनामी केली जाते त्याला आमचा आक्षेप आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पाहिलं तर पुण्यामध्ये जे त्यांनी कोथरूडला पोस्टर लावलं की बाबा कोथरूडचं बीड होऊ नये, तर पुण्याचा इतिहास जर पाहिला तर नरेंद्र दाभोळकरची हत्या असेल, कोयता गँग असेल, त्याचबरोबर जुना इतिहास पाहिला तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंवर दगडशेठ मारणारे पुणेकरच, त्याचबरोबर महात्मा गांधींचं जे हत्यारा नथुराम गोडसे त्यांना पोचणारे पुणेकरच रंगाबिलला कुठं पोचले गेले। म्हणजे एवढी मोठी प्रमाण असताना आमचं असं म्हणणं की पुणेकरांनी नाकाने कांदे सोलू नयेत आणि केवळ एका घटनेमुळे बीड जिल्ह्याची बदनामी करू नये। मुख्यमंत्र्याचं, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबलेलो आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की आमच्या बीड जिल्ह्याची एका घटनेमुळे विनाकारण बदनामी करू नये। अशा प्रकारे पुण्यातील काही घटनांचा उल्लेख करत एका घटनेमुळे बीडला बदनाम करणं थांबवावं अशी मागणी या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे। त्याची चांगली चर्चा रंगली आहे। त्यामुळे कुठेतरी कराड मारण्याच्या कृत्यांमुळे बीडकर विरुद्ध पुणेकर असा शाब्दिक वाद रंगणार असंच दिसून येत आहे। गजा मारणे आणि वाल्मिक कराड दोघेही तुरुंगात आहेत, मात्र त्यावरून दोन जिल्ह्यांची बदनामी होते आणि त्यातूनच एकमेकांच्या जिल्ह्याची नावं घेतल्याने सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगली आहे। एकूणच बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यात सुरू असलेली गुंडगिरी, समोर येत असलेल्या गोष्टी आणि त्यानंतर असा होणारा शाब्दिक वाद याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।